महिलांना रात्री फोन करून त्यांच्याशी अश्लील भाषेमध्ये बोलणाऱ्या एका विकृत मनोवृत्तीच्या तरुणाला मनसेच्या महिलांनी नग्न करून त्याची धिंड काढलेली आहे। काहीतरी कारण काढून हा तरुण महिलांचे फोन नंबर मिळवायचा आणि त्यांना रात्री अपरात्री फोन करून अत्यंत अश्लील भाषेमध्ये त्यांच्यासोबत बोलायचा। यावर स्थानिक पोलीस काहीही कारवाई करत नाहीत हे लक्षात आल्यावर महिलांनी थेट मनसेच्या महिलांकडे तक्रार केली आणि मग या छपरी युवकाची त्यांनी यथेच्छ धुलाई केली। या घटनेनंतर पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलंच, पण मनसेच्या काही महिलांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। मंगळवारी सकाळपासून तो फोन करते आणि घाणघाण वार्ता करते माझ्याशी। कसले घाणघाण मला बोलायला सुद्धा लाज वाटते। आम्ही मंगळवारी 11 वाजता रात्री येऊन पोलिसांकडे कंप्लेंट केली। पोलिसांनी मात्र एक आमची एनसी वगैरे काही घेतली नाही, तरी सुद्धा तो आम्हाला फोन करून घाणघाण बोलते। माझ्या मम्मीच्या फोनवर फोन करते, माझ्या फोनवर फोन करतोय। नंतर पोलिसांनी तक्रार घेतली नाही तरी पण तो वारंवार असे मेसेज फोन वगैरे घाणघाण करायचा आणि खूप घाण बोलायचा, खूप म्हणजे खूप घाण। पाहिलेलं आहे आपण की ठाण्यातल्या कोपरीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। महिलांना रात्री फोनवरून त्यांच्याशी अश्लील भाषेमध्ये हा विकृत मनोवृत्तीचा तरुण जो आहे तो बोलायचा आणि पोलीस सुद्धा या प्रकरणी कुठल्याही प्रकारची कारवाई करत नव्हते। त्याच्यामुळे ज्या पीडित होत्या महिला त्यांनी मनसेच्या महिलांकडे या संदर्भातली तक्रार केली आणि या महिलांनी रस्त्यावर उतरून त्या तरुणाला पकडलं, त्याला नग्न केलं आणि त्याची अशा पद्धतीने धिंड काढली, त्याची यथेच्छ धुलाई केलेली आहे। काहीतरी कारण काढून हा तरुण महिलांचे फोन नंबर मिळवायचा आणि त्यांना रात्री अपरात्री फोन करून अत्यंत अश्लील भाषेमध्ये तो बोलायचा आणि याच्यावर स्थानिक पोलीस सुद्धा काही कारवाई करत नव्हती। हे एक मोठं आश्चर्य म्हणावं लागेल। आणि जेव्हा लक्षात आलं की आता पोलीस काही करत नाहीये त्यावेळेला या महिलांनी थेट मनसेच्या महिलांकडे तक्रार केली आणि मग या छपरी युवकाची त्यांनी यथेच्छ धुलाई केली। या घटनेनंतर पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलेलं आहे, पण मनसेच्या काही महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। विकृत मनोवृत्तीच्या युवकाची यथेच्छ धुलाई ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। ठाण्याचे मनसेचे शहराध्यक्ष आहेत आपल्या सोबत अविनाश जाधव। जाधवजी, ठाण्यामध्ये हा प्रकार घडला, विकृत मनोवृत्तीच्या या तरुणाची मनसेच्या महिलांनी यथेच्छ धुलाई केलेली आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? प्रिया सौदे म्हणून एक 15 वर्षाची मुलगी आहे। तिला हा मुलगा मागचे 4 दिवस रोज फोन करून अश्लीलपणे बोलत होता। त्या मुलीने 2 वेळा पोलीस स्टेशनला जाऊन त्याची कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुझंच काहीतरी अफेअर असेल म्हणून त्या मुलीला पोलीस स्टेशन मधनं सांगण्यात आलं। त्याच्यानंतर त्या मुलीने आमच्याकडे तक्रार नोंदवली आणि आम्ही इच्छित जी काय मदत त्या मुलीला करायची होती ती आम्ही केली। आता पोलिसांनी कारवाई केलेली आहे, या तरुणाला, या विकृत तरुणाला ताब्यात घेतलेलं आहे, मात्र मनसेच्या महिलांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। त्यामुळे तुमचं आता पुढचं पाऊल कसं असेल? जाधवजी, माझा आवाज पोहोचतोय? काही तांत्रिक अडचणींमुळे अविनाश जाधव यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र त्यांनी जी माहिती दिलेली आहे की एका 15 वर्षाच्या मुलीला हा तरुण जो आहे तो फोन करायचा रात्री अपरात्री आणि अश्लील भाषेमध्ये बोलत होता। अविनाश जाधव पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत। तर जाधवजी, या विकृत तरुणाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, मात्र त्यासोबतच मनसेच्या काही महिलांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आता तुमचं पाऊल पुढचं कसं असेल? आमचं पाऊल असं असेल की नेहमीच असं होतं की पोलीस मदत करत नाही आणि मग जनतेने कायदा हातात घेतल्याच्या नंतर आता आमच्या ज्या महिला अटक आहेत त्या वेल एज्युकेटेड आहेत, एक वकील आहे, अशा महिलांना अटक केलेली आहे। म्हणजे उद्या जर तुम्ही काय करायचं नाही आणि आम्ही काय करायला गेलो तर आमच्यावर गुन्हे नोंदवायचे, हा कोणता नवीन सरकारी कायदा आला आम्हाला कळत नाही। परंतु ठीक आहे, जर आमच्या आई बहिणींकडे कोणी अशा वाईट नजरेने बघणार असेल तर आम्हाला कायदा काय, गुन्हे काय, सगळं आम्ही अंगावर घ्यायला तयार आहोत। जाधवजी, हा जो विकृत बोला हा जो विकृत तरुण आहे हा नेमका त्याच भागामधला आहे की आणि कुठला, या संदर्भात तुम्हाला काही माहिती मिळालेली आहे का? हा मुलगा ऐरोली इथे राहणारा आहे। याची हा जयस्पाल म्हणून याचं नाव आहे। हा रस्त्यावर हातगाडी लावतो, फळांची भाजीची गाडी लावतो। हा ह्याचा मोठा भाऊ, हा तिथे व्यवसाय करतो। हे असं असताना देखील हा जर अशा प्रकारची चाळी करत असेल तर ह्याचं आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही 6 दिवस झाले गुन्हा नोंदवलेला आहे, कंप्लेंट केलेली आहे, त्या मुलीला मदत मिळत नाही, करायचं काय? त्या मुलीने घरातनं बाहेर पडणं बंद करायचं का?
15 वर्षाची मुलगी आहे, पोलीस मदत करत नाहीयेत, आई वडील सांगतात घरात बाहेर पडू नको. जर त्या मुलीने चुकीचं पाऊल उचललं तर काय करणार तुम्ही लोक?